दरम्यान आरक्षण प्रश्नी बोलावलेल्या बैठकीवरून छगन भुजबळांनी काल बारामतीतल्या सभेत अप्रत्यक्ष शरद पवारांवर तोफ डागली आणि आज तेच छगन भुजबळ ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्याच्या इराद्यानं शरद पवारांच्या मुंबईतल्या घरी सिल्वर ओकवर पोहोचले होते। आरक्षण प्रश्नापासून तुम्ही लांब राहू शकत नाही असं आवाहन भुजबळांनी शरद पवारांना केलं आणि शरद पवारांनी देखील मुख्यमंत्र्यांसह महत्त्वाच्या नेत्यांची चर्चेची तयारी दाखवल्याचं भुजबळांनी सांगितलं। शरद पवारांची तब्येत बरी नसल्यानं भुजबळांना सकाळी सिल्वर ओकवर 1.5 तास वाट पाहावी लागली। त्यानंतर भुजबळ आणि शरद पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली। दरम्यान फक्त आरक्षण प्रश्नावरच दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली की आणखी काही वेगळे विषय होती अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे। मी या 1-2 दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही 2-4 लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ती आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं, काय होतंय, काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे। आम्हाला काही माहिती नाही की जरंगेकडे मुख्यमंत्री भेटले, त्यांनी काय त्यांच्याशी चर्चा केली, आश्वासनं दिली हे आम्हाला माहिती नाही। जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं हे मला काही माहिती नाही। ते तुम्ही विचारलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे। हा प्रश्न सोडवावा, सुटावा ओबीसींचा, मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे। यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे। उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेन, परंतु राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे। ना मला राजकारणाची पर्वा आहे, ना मंत्रिपदाची, ना आमदारकीची। राज्य शांत राहिलं पाहिजे, गोरगरिबांमध्ये दुफळी निर्माण होता कामा नये हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे आणि त्याप्रमाणे मी ओपनमध्ये सुद्धा बोलतो आणि साहेबांबरोबर सुद्धा बोलतो। आणि मग मी सांगितलं यासाठी मला आणखीन कोणाशी जर भेटण्याची जर इच्छा झाली आणि मला जशी परवानगी भेटेन त्यांना जाऊन। दरम्यान मंत्री मुख्यमंत्री झालो म्हणजे सारं कळतं असं नाही असं म्हणत भुजबळांनी शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला। यावर संजय शिरसाट यांची देखील प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। मी आज राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे, जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे। आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही। त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असेल किंवा प्रधानमंत्री असो, सर्व गोष्टीचा प्रत्येकाला अभ्यास नसतोच। कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो, हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही। म्हणून हे सर्व अनुभवातून माणूस शिकतो आणि शिंदे साहेब पण अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मला वाटतं ते चांगल्या शिकलेल्या आहेत आणि म्हणून या चांगल्या गोष्टीचा आता आपल्याला त्यांना आलेला अनुभव हे आता ते जनतेमध्ये जाऊन शेअर करतायत आणि म्हणून आज जनता त्यांच्या पाठीशी सुद्धा उभी आहे। दरम्यान छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया त्याही पाहूया। तेच तर म्हटलं, काल टीका, काल बारामतीला जाऊन राजकीय भाषण आणि आज पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांना विनंती राज्य शासनातर्फे की तुम्हीच हा प्रश्न सोडू शकता। अरे वर्षभरापासून तुमच्या काय चर्चा चालू होत्या ते सांगायला पाहिजे होतं ना, पवार साहेब जाऊन सांगायला पाहिजे होतं। तुम्ही वर्षभरात काय चर्चा केली त्याची माहिती आम्हाला द्या, सांगा काय काय आश्वासन दिले, पण कुणी सांगायला तयार नाही। कुठेतरी परतीचे काही प्रयत्न किंवा चाचपणे असं काही वाटतं? परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना पक्ष परत घेणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे। त्यांची जी बांधिलकी आहे बंधुभावाची ही फार घट्ट असताना ते पवार साहेबांना सोडून नंतर चालले गेले। याचा अर्थ असा होत नाही की व्यक्तिगत संबंध कुठेतरी दुरावतात। तर मला तरी वाटतं की काल त्यांनी जे काही वक्तव्य केलं असेल त्याचा पश्चाताप त्यांना झाला असावा आणि त्या पश्चातापातनं त्यांची इच्छा झाली असावी की आपण
पवारसाहेबांना भेटलं पाहिजे नंबर 1. तर भुजबळ साहेब त्या ठिकाणी अस्वस्थच जाणवले. म्हणजे असं फार म्हणजे आनंद असं त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसला नाही. चेहरा नेहमी तणावातच दिसला. त्यामुळं ते जर आले तर महाविकास आघाडी त्याचं मनपूर्वक स्वागतच करेल या ठिकाणी. छगन भुजबळ गेला काय आणि राहायला काय कुठं बसलाय का त्याच्याशी आम्हाला त्याचं नाही देणं घेणं. ते लय बेमानी करतात. ते कोणाचंच नाही. ते फक्त स्वतःचं घर कसं भरत, त्या तेलगी घोटाळ्यापासून आत्तापर्यंतचे घोटाळे केलेले त्याचं घर कसं भरत, महाराष्ट्र सदन असे लय येत. माझ्याकडे तर लय गाबाळ आलेले त्याचं. सरकार आणि विरोधी हे सारखेच आहेत. हे एकमेकावर फक्त ढकलून फसवणूक करते. सामान्य जनतेचं यांना देणं घेणं नाही. यांना फक्त खुर्च्या पाहिजे. हे यांच्या यांच्यात बसणार, यांच्या यांच्यात गप्पा मारणार, यांच्या यांच्यात ठरवणार, हे सांगणार जा, हे सांगणार नको जाऊ, सरकार विरोधीला विरोधी सरकारला, यांचं बरोबर यांचं राजकारण यांनी सेटल करून घेतलेले. आत्ताच्या मुख्यमंत्र्यावरती आमचा 1% सुद्धा विश्वास नाही. कारण शासनाच्या संरक्षणामध्ये कुणब्याच्या सर्टिफिकेटद्वारे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट या मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे. अरे सामान्य नागरिकांना ऍप्लिकेशन द्यायचं असतं, स्क्रुटिनी करायची असते आणि मग ते सर्टिफिकेट मिळतं. आणि तुम्ही वाटताय खिरापत वाटताय म्हणजे इथं ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी घातलाय. शरदचंद्रजी पवारांना या महाराष्ट्राचं जाणतं राजा म्हटलं जातं. शरदचंद्रजी पवारांनी इलेक्शन मोडमधून बाहेर यायला हवं. आम्हाला तुमच्या भूमिकेचं आणि या गोष्टीचं कोडं उलगडलेलं नाही. पवार साहेब, तुम्ही या महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून पुढे आलं पाहिजे. माझ्या मराठा बांधवांना, आमच्या जरांगे पाटलांना सांगितलं पाहिजे, बाबा हे सामाजिक मागासवर्गीयांचं हे आरक्षण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.